नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ज्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं त्या ठिकाणी काय होईल असं मला अनेक जण विचारतायत आणि माझ्या बाकीच्या व्हिडिओच्या खाली सुद्धा लोक कमेंट करतात की दुसऱ्या टप्प्यात ज्या निवडणुका झाल्या त्याबद्दल तुमचा अंदाज काय. मला असं वाटलं की हा अंदाज व्यक्त केला पाहिजे. पहिल्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भातल्या 5 ठिकाणी निवडणूक झाली आणि त्याबद्दल आपण बोललो होतो. दुसरा टप्पा जो आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम विदर्भातल्या काही जागा आणि त्याबरोबर मराठवाड्यातल्या काही जागा. पश्चिम विदर्भातल्या 5 जागा म्हणजे पूर्व विदर्भातल्या 5 जागा पहिल्या टप्प्यामध्ये झाल्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम विदर्भातल्या 5 जागा आणि मराठवाड्यातल्या 3 जागा, अशा 8 जागी मतदान झालेलं आहे. आता या ठिकाणी काय होईल असा लोकांचा प्रश्न आहे. मी म्हटलं की त्याबद्दल जरा बोललं पाहिजे. साधारणपणे माझा अंदाज काय आहे, मी जे बघतोय त्याचं साधारणपणे काय निरीक्षण आहे माझं, ते मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि मुद्दाम सांगतो, याच्यामध्ये हे सगळे जे मतदारसंघ आहेत तिथे बहुतेक ठिकाणी मी निवडणुकीच्या अगोदर जाऊन आलेलो आहे. तिथे साधारणपणे काय परिस्थिती आहे ती पाहिलेली आहे. अकोला, बुलढाणा, अमरावती याबद्दल मुद्दाम सांगितलं पाहिजे की इथं मी काही वर्षांपूर्वी लोकमतचा संपादक होतो. त्यामुळे हा परिसर माझ्या फार जवळचा, फार जिव्हाळ्याचा आहे. निवडणुकीच्या पूर्वी अमरावतीमध्ये मी व्याख्यानांच्या निमित्तानं आलो होतो. त्यामुळे अमरावती, त्याचवेळी मी वर्ध्यामध्ये सुद्धा आलो होतो. त्यामुळे याही परिसरामध्ये मी आलो होतो. मी म्हटल्याप्रमाणे यवतमाळ, वाशिम या परिसरात मी होतोच. त्यामुळे तो संपर्क माझा अद्यापही चांगला आहे. अगदी अलीकडच्या काळात निवडणुकीच्या पूर्वी मी नांदेड, हिंगोली परिसरात एक दौरा केला होता आणि त्याचप्रमाणे परभणीमध्ये एका व्याख्यानासाठी गेलो होतो. परभणीमध्ये अनेकांना आठवत असेल की तिथल्या कृषी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये मी एक कार्यक्रम पण केला होता, एक शो पण केला होता. परभणीमध्ये काय होईल, परभणीमध्ये कोण जिंकेल असा विषय मी केला होता. तेव्हा अर्थातच पूर्ण चित्र स्पष्ट नव्हतं, पण एकूण सगळीकडे मी बऱ्यापैकी निवडणुकीच्या अगोदर खरं म्हणजे फिरलोय. निवडणुकीच्या कालावधीमध्ये मात्र तसं मला फिरता आलं नाही. पण तिथले सगळे स्थानिक संपर्क, तिथले नेते, कार्यकर्ते, पत्रकार, वेगवेगळ्या विचारांचे अभ्यासक, या सगळ्यांशी माझ्या बऱ्यापैकी गप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर काय होऊ शकतं याचा एक अंदाज मुद्दाम सांगितला पाहिजे. एकूण जागा आहेत 8. आता या 8 पैकी भाजप किती जिंकेल, म्हणजे महायुती किती जिंकेल आणि महाविकास आघाडी किती जिंकेल, असे प्रश्न लोकांच्या समोर आहेत. मला विचाराल तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मतदान फार कमी झालेलं आहे. 2014 मध्ये जे झालं होतं मतदान, त्यापेक्षा मतदान फार कमी झालंय. 2019 मध्ये मतदान चांगलं झालं होतं, त्यापेक्षाही हे मतदान कमी झालेलं आहे. 2014 मध्ये एक वेव्ह होती, ती अर्थातच काँग्रेसच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी होती. त्यामुळे काँग्रेस नको, काँग्रेसचा पराभव झाला पाहिजे असं लोकांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे काँग्रेसशिवाय मग अन्य कोणी चालेल. तेव्हा अर्थातच नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे आला. तेव्हाचं अण्णा हजारे आंदोलन वगैरे अनेक गोष्टी, त्याबद्दल मी आता सविस्तरपणे बोलत नाही. पण महत्वाचा मुद्दा असा की 2014 मध्ये एक लाट होती, बदल करायचा या दिशेनं मतदार निघालेले होते, बूथवर लोक जात होते. 2014 मध्ये मतांचं प्रमाण वाढलं. 2019 मध्ये एकूण भाजपची एका अर्थाने वेगळी लाट होती. त्यात पुन्हा पुलवामा हल्ला, यामुळे आणखी ती लाट वाढली असं म्हणायला हरकत नाही. पण 2019 मध्ये सुद्धा मतांचं प्रमाण जास्त होतं, टक्केवारी चांगली होती मताची. 2024 मध्ये मात्र सगळीकडे मतांची टक्केवारी भयंकर घसरलेली आहे. वोटिंग पर्सेंटेज प्रचंड घसरलेलं आहे आणि वोटिंग पर्सेंटेज घसरलंय त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यामध्ये प्रामुख्यानं मतदान करायला तयार नाहीत ती तरुण मंडळी. म्हणजे 2014 मध्ये जे फर्स्ट टाइम वोटर्स होते ते अक्षरशः स्वतःहून बाहेर पडले होते की मला मत द्यायचंय. 2019 मध्ये तीच अवस्था होती की लोक बाहेर पडलेले होते, मतदान करायचंय असं लोक म्हणत होते. पण या फर्स्ट टाइम वोटर्सचं मतदान कमी होणं हा फार काळजीचा मुद्दा दिसतो आहे की यांनी हे मतदान करत नाहीत. कशामुळे मतदान करत नाहीत हा एक भाग आहे. या पूर्ण सगळ्या ज्या 8 ठिकाणी निवडणूक झाली त्या सगळीकडे जेव्हा आपण बघितलं तेव्हा तिथे राष्ट्रीय मुद्दे फारसे चाललेच नाहीत. राम मंदिर हा मुद्दा फार चालला नाही. CAA, समान नागरी कायदा या मुद्द्याची चर्चा झाली नाही. 370 चर्चा झाली नाही. काश्मीरचं विभाजन हा मुद्दा, तो मुद्दा चालला नाही. एकूणच राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे जे मुद्दे चालावेत अशी अपेक्षा होती ते मुद्दे चालले नाहीत आणि प्रत्यक्षात मात्र स्थानिक स्तरावरचे मुद्दे चालले.
ते कुठले? एक म्हणजे महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिवसेना फुटणं, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस फुटून अजित पवार पुन्हा भाजपसोबत जाणं, अशोक चव्हाण भाजपसोबत जाणं, हे सगळे मुद्दे जे आहेत हे मुद्दे प्रचंड चालले असं दिसतं आहे. हा एक भाग आहे. दुसरा जो आहे तो म्हणजे स्थानिक प्रश्न जे आहेत राज्यातले, त्यातला प्रामुख्यानं पिकांच्या हमी भावाचा, सोयाबीन असेल, कांदा असेल, हे जे मुद्दे आहेत, कापूस, या संदर्भातले शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न या निवडणुकीमध्ये चालले असं दिसतंय. हा दुसरा मुद्दा आहे. एकीकडे हा भाग आहे की शेतकऱ्यांची नाराजी, अस्वस्थता, हा भाग फार महत्वाचा आहे. आणि हा वोटर सायलेंट असतो, तो बोलत नाही, पण तो विचार करतो, तो निर्णय घेतो, तो मतदान करताना हा विचार निश्चितपणे करतो. त्यामुळे हा शेतकरी अतिशय महत्वाचा ठरला. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे तरुणांचा बेरोजगार. हा म्हणजे गावागावातले तरुण, तुम्हाला सांगतो मी, सध्या गावातल्या तरुणांची अवस्था भयंकर बिकट आहे. आणि हा मुद्दा प्रामुख्याने गावांमध्ये जास्त होता. शहरांमध्ये होताच, पण गावांमध्ये जास्त होता. गावामध्ये अक्षरशः अशी अवस्था आहे की तरुण मुलांची लग्न होत नाहीयेत. म्हणजे वय वर्ष 35 झालं, 38 आहे, 40 आहे, लग्नच नाहीये. म्हणजे गावाच्या चौकामध्ये अशी अनेक मुलं तुम्हाला रात्री अपरात्री मोबाईलवर बसलेली गप्पा मारतायत, वेळ कसा तरी घालवतायत. वय निघून गेलेले, लग्न होत नाही. आता होईल की नाही माहिती नाही. होण्याची शक्यता जवळपास संपलेली आहे. आशा पूर्णपणे संपून गेलेली आहे. हातामध्ये नोकरी नाहीये. अशी निराश विफल तरुणाई फार मोठ्या प्रमाणात आहे. ती मोबाईलवर बसलेली आहे. तिला कळतंय की जगामध्ये एवढं सगळं चांगलं चाललंय असं आपण बघतोय, प्रगती होते, लोकांच्या हातामध्ये एवढं येतंय, गाड्या घोड्या सगळं येतंय, माझ्याकडे काहीच नाहीये. हा अस्वस्थ तरुण फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो आहे. या तरुणाईचं काय करायचं, हा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे, सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो मुद्दा तरुणाईचा, तो एक घटक या निवडणुकीमध्ये तेवढाच महत्वाचा होता की ज्याचा फार नीटपणे विचार करायला पाहिजे. जर आजवर अच्छे दिन आएंगे अमुक तो म्हणतो की ठीक आहे ना, इतके ट्रिलियन इकॉनॉमी आली, मला काय मिळणार आहे? विकसित भारत, मला काय मिळालं? मी लाभार्थी आहे का? मला काहीच मिळत नाहीये. त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो मुद्दा अतिशय महत्वाचा ठरला. तिसरा मुद्दा जो आहे तो या प्रकारचा मुद्दा होता. चौथा मुद्दा जो होता तो एक म्हणजे मी मागे असं म्हटलं होतं की हिंदू नॅशनलिझमची वेव तयार करायचा प्रयत्न भाजपचा नेहमी असतो. 2019च्या निवडणुकीमध्ये हा होता. 14च्या निवडणुकीमध्ये एकूणच मुद्दे वेगळे होते. पण एकूणच विधानसभा निवडणूक असो, काही असो, भारत माता की जय असं म्हणत एक राष्ट्रवाद आणि मग त्याला जोड हिंदुत्वाची, मग राम मंदिर, असं सगळं करत एकूण हिंदुत्वाची लाट निर्माण करायची, असा प्रयत्न भाजपचा सर्वदूर असतो. अडचण झाली अशी यावेळी की हिंदू राष्ट्रवादाची लाट तयारच होत नाही. पण ती केवळ महाराष्ट्रामध्ये नाहीये, ती भारतभर कुठेच तयार होत नाहीये. सगळीकडे हीच अडचण आहे. मी मागे आपण एक कार्यक्रम केला होता की उत्तर प्रदेशमध्ये खुद्द अशा प्रकारची लाट तयार होत नाहीये. हीच अवस्था बिहारमध्ये आहे. हरियाणामध्ये तर अवस्था फारच बिकट आहे. हे होत नाही याचं कारण काय आहे? ही लाट तयार होत नाही याचं कारण असं आहे की लोकांचे जमिनीवरचे प्रश्न फार महत्वाचे आहेत. आणि म्हणून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकांना एकवटण्याचा प्रयत्न एकीकडे भाजप करत आहे. प्रत्यक्षात मात्र जातीच्या मुद्द्यावर लोक वेगळे होत आहेत. याचं कारण असं की जातींचे आपले प्रश्न आहेत ना, हे मुळात जातींचे प्रश्न आहेत. जात जनगणनेचा मुद्दा काँग्रेसनं फार लावून धरलेला आहे. त्यामुळे SC ST दलित OBC पिछडे या सगळ्यांचा मुद्दा पुढे येतोय. आणि महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा, या मुद्द्याला बळ मिळण्याचं मुख्य कारण आहे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जातीचा मुद्दा हा पृष्ठभागावर आलेला आहे. म्हणजे मी मगाशी ज्या तरुण मुलांचा उल्लेख केला त्यामध्ये मराठा तरुण मुलं मोठ्या प्रमाणात आहेत. मराठा आरक्षणामध्ये, त्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये उतरणारे प्रामुख्याने तरुण होते. कारण आपण मराठा आहोत, सगळं, पण प्रश्न इतके प्रचंड आहेत आणि त्या प्रश्नांवर कोणीच काम करत नाही. मराठ्यांना राजकीय सत्ता आहे, बाकी सगळं ठीक आहे, त्या अर्थानं सामाजिक अस्पृश्यता नाही, हे बरोबर आहे, त्या अर्थानं प्रतिष्ठा आहे वगैरे, मान्य आहे. पण नोकरी नाही, पैसा नाही, काहीच हातामध्ये नाहीये. या सगळ्या कुटुंब, लोकसंख्या वाढली, त्यामुळे एकूण जमिनी एकर्स तुम्हाला कमी झाले, म्हणजे जमिनीचं क्षेत्र कमी झालं, शेती नाही, असे सगळे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं मराठा मुलं, मराठा तरुण अत्यंत अस्वस्थ आहेत. त्यामुळे हा मराठा तरुणांचा प्रश्न आहे. अर्थातच मराठा तरुणांचा प्रश्न जेव्हा असतो तेव्हा आरक्षणाचा मुद्दा ओबीसींचा पण असतो. आणि मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार असं म्हटलं की ओबीसींना भीती वाटते, हा पण मुद्दा असतो. धनगर आरक्षणाचा मुद्दा आणखी वेगळाच आहे. तर न्यायालयानं त्याच्याबद्दल एक निकाल पण देऊन टाकला. पण मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या जातींचे आपले प्रश्न आहेत, या सगळ्या जातसमूहांचे आपले प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा फार महत्वाचा आहे. 22 जानेवारीला जेव्हा
राम मंदिराचा इव्हेंट सुरू होता देशभर, तेव्हा महाराष्ट्रामध्ये मात्र हा मोठा होऊ शकला नाही, कारण त्या कालावधीमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनासाठी मराठा मंडळी ही बाहेर मुंबईकडे गेलेली होती. त्यामुळे गावागावांमध्ये उलट पक्षी त्या दिवशी मराठा आंदोलन हाच मुद्दा होता, राम मंदिर हा मुद्दा होऊ शकला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जातींचा मुद्दा पुढे आलेला आहे. त्यामुळे हिंदू अम्ब्रेला हिंदू छत्राखाली सगळ्यांनी एकत्र यावं ही जी इच्छा होती, अशी इच्छा भाजपची फलद्रूप होत नाहीये. असे अनेक मुद्दे आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर आणि विशेषतः एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ठिकाणी निवडणूक झाली तो सगळा बेल्ट कुठला आहे? तो मुळात मागासलेला एका अर्थाने विभाग आहे, जिथे आर्थिक अडचणी फार मोठ्या प्रमाणात आहेत, जिथे मराठा आरक्षणाचा मुद्दा त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये पडला. यवतमाळ वाशिम सारखा भाग की जो शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखला जातो, यवतमाळ वाशिम सारख्या ठिकाणी तुम्ही उगाच विकसित भारत आणि ट्रिलियन इकॉनॉमी एवढं बोलून उपयोग काय? कारण तिथे शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा आहे. अशा सगळ्या भागामध्ये आपण म्हणजे ही निवडणूक झाली, त्यामुळे तिथे झालेली निवडणूक आणि मतदान आणि ज्या प्रकारे मतदान सुरू होतं, अनेक ठिकाणी अंडरकरंट होते, लोक बोलत नव्हते, सायलेंट वोटर्स होते, पण एक उन्माद नव्हता. म्हणजे मला काही करून आता ते हिंदू राष्ट्रवाद, राम मंदिर असा उन्माद अजिबात नव्हता. याचा अर्थ कोणाला पराभूत करायचं अशी लाट होती असं पण नाही, पण सायलेंट वोटर होता आणि त्यातून काय काय घडू शकतं हे पण बघितलं पाहिजे. मला काय वाटतं सांगतो. हे ज्या 8 जागा आहेत, त्या 8 जागांमध्ये शक्यता अशी आहे की 6-2 असा निकाल लागू शकतो. दुसरी मालिका आहे, पहिली मालिका जी होती ती 5 जागांची विदर्भाच्या पूर्व भागामध्ये, दुसरी मालिका जी आहे ती 8 जागांची पश्चिम विदर्भामध्ये. इथे 6-2 असा निकाल लागू शकतो. 6 जागांवर महाविकास आघाडी जिंकू शकते आणि 2 जागा या महायुतीला मिळू शकतात. थोडं चित्र बदललं तर मात्र 4-4 असं पण होऊ शकतं. त्या 2 जागा कुठल्या हे मी तुम्हाला नंतर सांगतो. पण 6-2 असं झालं तर आश्चर्य वाटू नये, अशा प्रकारचा हा टप्पा होता. तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की मुळात पश्चिम विदर्भामध्ये ज्या 5 जागा होत्या त्यापैकी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशिम हा एकत्र मतदारसंघ आहे. बुलढाण्यामध्ये शिंदे सेनेचे प्रतापराव जाधव विद्यमान खासदार ते उभे होते. उद्धव सेनेचे नरेंद्र खेडेकर हे 2 महत्वाच्या पक्षांचे उमेदवार. तिथे रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नेते राजू शेट्टींसोबत दीर्घकाळ होते. त्यांनी राजू शेट्टींची साथ सोडली, पण शेतकरी आंदोलनामध्ये महत्वाचं काम करणारे असे रविकांत तुपकर, संदीप शेळके हे अपक्ष उभे राहिले आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर असे रिंगणामध्ये होते. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या 8ही मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जरी असले तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा मागच्या वेळेसारखा 2019 सारखा असा प्रभाव पडेल असं काही दिसत नाहीये. वंचित बहुजन आघाडी त्या अर्थानं फार चमकदार कामगिरी करेल किंवा त्यामुळे त्यांच्यामुळे काही कुठला एखादा उमेदवार पराभूत होईल असं फारसं जाणवत नाही. त्यामुळे बहुतेक ठिकाणी बुलढाण्याचा अपवाद वगळता, बहुतेक ठिकाणी बुलढाणा आणि अकोला या दोन्हीचा अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी 1 to 1 अशीच फाईट आहे. एक दिसतंय असं की रविकांत तुपकरांनी फार चांगली फाईट दिलेली आहे. रविकांत तुपकरांनी शेतीचे मुद्दे, मातीचे मुद्दे रिंगणामध्ये आणले. गावागावामध्ये रविकांत तुपकरांना प्रचंड पाठिंबा जाणवला, दिसला. रविकांत तुपकर जर एखाद्या पक्षाच्या वतीने उभे असते तर चित्र फार वेगळं असलं असतं. पण रविकांत तुपकरांकडे पक्षाचं चिन्ह नव्हतं. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण शेवटी अपक्ष उमेदवाराची आपली एक मर्यादा असते आणि बाकीच्या अनेक गोष्टी असतात. पण रविकांत तुपकर हे अतिशय चांगली लढत देतील असं दिसत आहे. पण रविकांत तुपकर, संदीप शेळके, वसंत मगर या सगळ्यांच्या मुळे मतविभाजन होणार आहे ते महाविकास आघाडीचं. आणि त्यामुळे शिवाय प्रताप जाधव, नरेंद्र खेडेकर, रविकांत तुपकर, संदीप शेळके सगळे मराठाच आहेत. पण मतांचं विभाजन होणार आहे. मतांचं विभाजन झालं तर त्याचा फटका महाविकास आघाडीला प्रामुख्याने बसणार आहे. त्यामुळे तिथे शिंदे सेनेचे प्रतापराव जाधव निवडून येतील अशी शक्यता दिसते आहे. त्यामुळे बुलढाण्यामध्ये शिंदे सेनेचे प्रतापराव जाधव यांना ही जागा मिळेल असं मी आत्ताच मुद्दाम सांगतो, माझा अंदाज. अकोल्यामध्ये पण तिरंगी लढत झाली. काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील
भाजपचे अनुप धोत्रे, संजय धोत्रेंचे चिरंजीव, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, अशी ही लढत झाली. त्यामध्ये अर्थातच प्रकाश आंबेडकर हे सगळ्यात महत्वाचे नेते. मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर पराभूत झाले, पण ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे अतिशय महत्वाचे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसनं पाठिंबा द्यावा अशी खरं म्हणजे चर्चा होती. मग प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबतच असतील असं पण होतं. काय झालं त्याबद्दल आता चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये. पण समूह प्रकाश आंबेडकर काही महाविकास आघाडीमध्ये गेले नाहीत, महाविकास आघाडीसोबत उभे राहिले नाहीत. पण एकूणच त्यांचे आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे सूर बऱ्यापैकी जुळले असं लक्षात आलं. भारत जोडो सामाजिक न्याय यात्रेचा समारोप राहुल गांधींचा मुंबईमध्ये सभा झाली जाहीर. त्याला प्रियंका गांधी होत्या, राहुल गांधी होते, त्या सभेत प्रकाश आंबेडकर पण होते, त्यांनी भाषण पण केलं. वेगळे लढू पण सोबत आहोत असं ते तेव्हाच म्हणाले होते. पण सूर जुळले होते. राहुल गांधींची इच्छा होती प्रकाश आंबेडकरांनी आपल्या सोबत यावं. प्रकाश आंबेडकर महत्वाचे नेते आहेत, प्रकाश आंबेडकर लोकसभेमध्ये जावेत, प्रकाश आंबेडकरांच्या पक्षानं आपल्याला सोबत करावी आणि आपण एकत्रितपणे काही करावं संविधानाच्या अनुषंगानं. जो एक महत्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा मगाशी म्हणजे अनेक मुद्दे सांगितले, त्यामध्ये हा पण एक मुद्दा आहे की संविधानाच्या मुद्द्यावर मंडळी बऱ्यापैकी एकत्र येत आहेत. संविधान काहीतरी असुरक्षित आहे, संविधान धोक्यात आहे, संविधान बदललं जाऊ शकतं, अशी बऱ्यापैकी चर्चा जी सुरू आहे किंवा हे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीनं, प्रामुख्याने काँग्रेसनं, राहुल गांधींनी जो प्रयत्न केला आहे त्याला काही प्रमाणात यश येत आहे आणि त्यामुळे सुद्धा एक मोठी वोट बँक त्याची तयार झालेली आहे. हे सगळं लक्षात घेता प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत असावेत, कारण संविधानाचा मुद्दा मांडताना प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत असतील तर आपलं एकूण महत्त्व वाढेल किंवा आपण जो मुद्दा मांडतोय तो अधोरेखित होईल, अशी इच्छा राहुल गांधींची होती. शरद पवारांची सुद्धा खरं म्हणजे वंचितनं आपल्यासोबत यावं अशीच इच्छा होती. आणि शिवसेनेनं तर सुरुवातीपासूनच म्हणजे पहिला उद्गार दिला या सगळ्या गोष्टींना तो साक्षात उद्धव ठाकरे यांनीच. पण नंतर मात्र सगळेच संबंध बिघडत गेले. काय झालं माहिती नाही. प्रकाश आंबेडकर कधीतरी आत्मचरित्र लिहितील, त्यांनी लिहावं अशी इच्छा आहे. तेव्हा नक्की काय घडलं तेव्हाच आपल्याला कळेल काय घडलं, प्रकाश आंबेडकरांच्या मनात काय होतं माहिती नाहीये. पण प्रकाश आंबेडकर वेगळे लढले, वेगळे लढतायत. अकोल्यामध्ये तरी काँग्रेसनं त्यांना पाठिंबा द्यावा अशी त्यांची इच्छा असावी, कारण त्यांनी काँग्रेसला काही ठिकाणी पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे शरद पवारांना पाठिंबा दिला. बारामतीमध्ये त्यांनी सुप्रिया सुळेंना जाहीरपणे पाठिंबा दिला. पण प्रकाश आंबेडकरांना मात्र पाठिंबा मिळाला नाही. काँग्रेसनं आपला वेगळा उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना रिंगणामध्ये उभं केलं. भाजपचे अनुप धोत्रे मी मगाशी म्हटलं. आता यामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सगळ्यात तगडे आहेत, सगळ्यात महत्त्वाचे नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत, हे सगळं खरं आहे. एवढंच नव्हे, अकोल्यामध्ये त्यांचं एक आपलं स्थान आहे. ते स्वतः खासदार होते अकोल्याचे. अकोल्यामध्ये भारी बमसचा प्रयोग त्यांनी केला आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ता प्रामुख्याने मिळवली. जिल्हा परिषदेमध्ये त्यांना चांगलं यश मिळालं. भारी बमसाचे मंत्री सुद्धा झाले. जिल्हा परिषदेवर सत्ता मिळाली. महानगरपालिकेमध्ये सुद्धा अत्यंत प्रभावीपणे त्यांनी काम केलं. त्या सगळ्या परिसरामध्ये भारी बमसचं चांगलं काम होतं. तेच आता वंचित बहुजन आघाडी म्हणून त्यांचं एकूण स्थान मोठं आहे. पण तरी एकूण जे आता चित्र आहे त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर चांगली मतं घेऊ शकतील. त्यांच्या मतांची टक्केवारी जी आहे ती मागच्या निवडणुकीपेक्षा वाढेल. शिवाय MIM त्यांच्यासोबत आहे. मुस्लिम मतं जे आहेत, म्हणजे प्रत्येक वेळी काय व्हायचं की काँग्रेसचा उमेदवार मुस्लिम असायचा नॉर्मली, पण आता काँग्रेसचा उमेदवार मुस्लिम नाही. त्यामुळे मुस्लिम मतं जी आहेत ती मुस्लिम मतं MIMच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीकडे जातील अशी पण एक शक्यता आहे. MIMचा पाठिंबा वंचितनं घेतला, ती पण एक चर्चा सुरू आहे की औरंगाबादमध्ये म्हणजे वंचित बहुजन आघाडी जी आहे ते वंचित बहुजन आघाडीनं MIMचा पाठिंबा घेतला अकोल्यासाठी. पण MIMला नंतर आता, कारण औरंगाबादची निवडणूक पुढच्या टप्प्यात आहे, औरंगाबादमध्ये मात्र MIMला पाठिंबा दिला नाही. म्हणजे MIMच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीनं आपला उमेदवार उभा केला. त्यामुळे ती पण एक MIMला खंत आहे की आम्ही तुम्हाला अकोल्यात पाठिंबा दिला, औरंगाबादमध्ये मात्र तुम्ही आम्हाला पाठिंबा देत नाही आहात. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला आता मुस्लिमांचा पण काही प्रमाणात पाठिंबा MIMच्या निमित्तानं जर असेल, हे गट्टा असेल असं नाही, पण MIMचे शिवाय वंचितचे पारंपरिक मतदार. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे फार महत्वाचे नेते असू शकतात. काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील, त्याचं फार हाय प्रोफाईल नाव नाहीये, पण अभय पाटील लोकांना ठाऊक आहेत आणि त्यांच्याविषयी खूप चांगलं मत आहे आणि काँग्रेसची एक पारंपरिक वोट बँक आहे. पण इथे गंमत आहे की काँग्रेसची पारंपरिक वोट बँक जी आहे त्यामध्ये अर्थातच वंचित बहुजन आघाडीची वोट बँक आहे. म्हणजे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे संविधान हा मुद्दा, SC ST पिछडे हा मुद्दा, मुस्लिम वोट बँक हा मुद्दा, हे दोन्हीही साधारणपणे समान
वोट बँक असणारी जी मंडळी आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि वंचित याच्यामध्ये मतांचं विभाजन होईल असं दिसतंय. त्याचा फायदा अनुप धोत्रेंना होऊ शकतो आणि अनुप धोत्रे इथे विजयी होतील असं मला वाटतं आहे. त्यामुळे भाजपला ही जागा मिळेल, किंबहुना महायुतीला बुलढाणा पण मिळेल आणि अकोला पण मिळेल असं मला वाटतं. अर्थात अकोल्याचा निकाल सांगणं अजिबातच सोपं नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की हा एकमेव मतदारसंघ आहे महाराष्ट्रातला की जिथं तीनही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे अनुप धोत्रेंना संधी आहे कारण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये होणारं मतविभाजन हे भाजपच्या पथ्यावर पडू शकतं. त्यामुळे कदाचित त्यांना संधी आहे. डॉक्टर अभय पाटील यांना संधी आहे. याचं कारण असं आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसनं मराठा उमेदवार दिला, त्यामुळे बऱ्यापैकी जातीय समीकरणं तशी काँग्रेसच्या बरोबर आहेत. हा एक भाग आहे. दुसरं असं की यावेळी तिथे काँग्रेस फारच ताकदीनं लढत होती. म्हणजे ज्या प्रकारचा उत्साह होता, ज्या प्रकारे जणू काही लोकांनी ती निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे असं वाटावं, अशा प्रकारचं चित्र होतं. राहुल गांधींच्या सभांचा एकूणच या भागामध्ये खूप चांगला परिणाम झालेला होता. बऱ्यापैकी शोषित वंचित समूहांनी काँग्रेससोबत जायचं ठरवलं होतं आणि इव्हन मुस्लिम मतदारसुद्धा काही मी त्यांच्याशी बोललो तर त्यांचंही म्हणणं असं होतं की यावेळी आम्ही चूक करणार नाही, यावेळी आम्ही देशाचा विचार करणार आणि मतविभाजन होऊ देणार नाही. त्यामुळे यावेळी आम्ही काँग्रेसची पाठराखण करणार. ही सगळी गणितं जर जमून आली, शिवाय शेतीचा मुद्दा होता, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा होता, शेतकऱ्यांची अस्वस्थता फार नीटपणे इथे मांडली गेली आणि त्यामुळे भाजप विरोधी जे शेतकरी मत आहे ते एकवटण्याचा प्रयत्न काँग्रेसनं फार नीटपणे केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल सोसायटी तिथे बऱ्यापैकी सोबत होती आणि ठिकठिकाणी म्हणजे काही चांगले अभ्यासक विचारवंत सांगता येतील आपल्याला. म्हणजे मूर्तिजापूरमध्ये डॉक्टर श्रीकांत तिडके, डॉक्टर समृद्धी तिडके हे उभे होते त्या या काँग्रेससोबत. त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रचार केला काँग्रेसचा. त्याच पद्धतीनं चंद्रकांत झटालेसारखा लेखक ते उभे होते. तर अशा सिव्हिल सोसायटी बऱ्यापैकी काँग्रेसच्या बाजूने उभी होती आणि एक आंदोलन किंवा चळवळ केल्यासारखं या सगळ्या लोकांनी या प्रक्रियेमध्ये ते उतरले होते. त्यामुळे काँग्रेसला इथे यश मिळणं हे अगदी शक्य आहे आणि अनेकांचा दावा असा आहे की काँग्रेसच जिंकेल. कारण भाजपचे अनुप धोत्रे हे संजय धोत्रेंचे चिरंजीव घराणेशाहीतून आलेले असले तरी कोण त्यांच्याविषयी काही फार बरं मत नाही. संजय धोत्रेंनीसुद्धा इथे काही फार चांगलं काम केलेलं नाही. अँटी इन्कम्बन्सी आहे. अनुप धोत्रे निष्प्रभ आहेत. त्यांचं एकूण व्यक्तिमत्व, त्यांची बोलण्याची पद्धत आणि मांडणी हे सगळं लक्षात घेता ते काही चमकदार कामगिरी करणार नाहीत. त्यामुळे काँग्रेस येईल असं पण म्हणणं आहे. तिसरे अर्थातच आहेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर यांना विजयाची संधी निश्चितपणे यावेळी आहे. मी मागच्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि उलटपक्षी त्यांचं त्या अर्थानं मार्जिन जे आहे तो जर विचार केला तर त्यांची मतं कमी होत गेली. पण यावेळी मात्र प्रकाश आंबेडकरांना खूप चांगली संधी आहे. ती अशा अर्थानं आहे, एक जातीय संदर्भात 2 मराठा उमेदवार उभे आहेत, त्याचा फायदा प्रकाश आंबेडकरांना होऊ शकतो. हा एक भाग आहे. दुसरं असं आहे की प्रकाश आंबेडकरांना पुन्हा पुन्हा आपण पराभूत केलं आहे याची सल अकोल्याच्या पण मनामध्ये आहे आणि यावेळी प्रकाश आंबेडकर लोकसभेमध्ये गेले पाहिजेत अशी इच्छा अनेकांनी बोलून दाखवलेली आहे. प्रकाश आंबेडकर 2 वेळा अकोल्यामधून खासदार होते आणि खासदार म्हणून तरी लोकसभेमध्ये जे काम केलं, भाषणं केली ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तोही एक मुद्दा महत्त्वाचा आहे. इथे प्रकाश आंबेडकरांना मानणारा खूपच मोठा वर्ग आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या सोबत जायला तो यावेळीसुद्धा उत्सुक आहे. मी म्हटल्याप्रमाणे MIMनं पाठिंबा दिलेला आहे. मुस्लिम वोट बँक जी आहे त्यातली बरीच मतं जर समजा प्रकाश आंबेडकरांना मिळाली, त्याशिवाय त्यांची जी मतं आहेत वोट बँक आहे ती वोट बँक मिळाली तर पाटील या मतांचं सगळं विभाजन होईल आणि उलटपक्षी प्रकाश आंबेडकरांना जास्त मतं मिळतील. आणि प्रकाश आंबेडकरांचं एकूण वलय लक्षात घेता मी अनुप धोत्रे तरुण आणि निष्प्रभ वाटत आहेत लोकांना. डॉक्टर अभय पाटील हे कार्यक्षम वाटत आहेत आणि एकूण त्याचं व्यक्तिमत्व पण उमदं आहे. दोघं पती पत्नी डॉक्टर आहेत, दोघेही फिरले म्हणजे हे सगळं आहे. पण तरीसुद्धा एकूण तसा चेहरा नवखा आहे. त्या तुलनेमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हा राज्यव्यापी चेहरा आहे, सर्वदूर ठाऊक असणारा चेहरा आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे कदाचित निवडून येऊ शकतात असं म्हणणं अनेकांचं आहे. पण आपण इथे एक लक्षात घ्या की आपण इथे अंदाज बांधतोय. म्हणजे अनेकदा काय होतं
की समजा मी असं म्हटलं की अनुप धोत्रे निवडून येतील तर प्रकाश आंबेडकरांच्या चाहत्यांना दुःख होतं आणि मग तुम्ही प्रकाश आंबेडकरांबद्दल असं का बोलता म्हणून कारण नसताना ट्रोलिंग केलं जातं. मला असं वाटतं की आपण ग्राउंडवर काही लोकांशी बोलून भेटून चर्चा करून अशा प्रकारच्या गोष्टी मांडत असतो. अंदाज जो काही असेल तो असेल. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकतात हे खरं आहे. कदाचित डॉक्टर अभय पाटील यांच्याबद्दल मी काही बोललो नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते खाली लगेच लिहायला सुरुवात करतील की तुम्हाला माहिती नाही, तुम्ही गोदी मीडिया आहात, भाजप निवडून येणारच नाही आहे, काँग्रेसच निवडून येईल. मी जसं म्हटलं की अनुप धोत्रे निवडून येतील तर मग पुन्हा हे सुरू होईल. तर मला असं वाटतं की मुळामध्ये याला काही अर्थ नसतो. म्हणजे काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल असा अंदाज बांधला की भाजपनं लगेच हे चाय बिस्कुट पत्रकार आहेत असं म्हणायचं. अनुप धोत्रे निवडून येतील असं मी म्हटलं की लगेच महाविकास आघाडीच्या लोकांनी हा गोदी मीडिया आहे असं म्हणायचं. आणि प्रकाश आंबेडकर येणार नाहीत असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी लगेच ट्रोल करायचं. मला असं वाटतं की यापेक्षा पलीकडे गेलं पाहिजे. तीनही उमेदवार निवडून येऊ शकतात अशी शक्यता आहे. पण मी स्वतः ग्राउंडवर जो विचार केला आहे मला असं वाटतं की एकूण सारासार विचार करता म्हणजे भाजपमध्ये आंतरविरोध आहेत, भाजपमध्ये अंतर्गत भांडण आहे, अनुप धोत्रे हे अतिशय या दोन्ही उमेदवारांचा विचार करता तुलनेनं नौखे निष्प्रभ वाटणारे असे उमेदवार आहेत असे लोकांचं म्हणणं आहे. भाजप विरोधी बऱ्यापैकी मोठं वातावरण आहे. स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाणार आहे. तरीसुद्धा मला असं दिसतं आहे की एकूण काँग्रेसची मतं ग्रामीण भागामध्ये काँग्रेसला खूप चांगलं लीड मिळते असं दिसतं आहे. पण वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्येच मतांचं विभाजन होण्याची शक्यता मला वाटते आणि कदाचित त्यातून अनुप धोत्रे निवडून येऊ शकतील असा एक माझा अंदाज आहे. माहीत नाही काय होईल ते, पण अकोल्याबद्दलचा हा अंदाज आहे आणि अकोल्याबद्दल हा अंदाज बांधणं हे नेहमीच अवघड असतं. मी अकोल्यामध्ये काम केलेलं आहे. अकोला हा मेल्टिंग पॉट आहे. म्हणजे मोठ्या संख्येनं मुस्लिम लोकसंख्या आहे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे असे लोक आहेत. त्यामुळे एक सुरी एक रेषीय एक साची अशा प्रकारचं विश्लेषण अकोल्याचं करता येत नाही. अकोला शहर आणि पुन्हा ग्रामीण भाग यांची रचना अगदीच वेगळी आहे. म्हणजे अकोला शहरामधलं एकूण वातावरण आणि मतदार आणि बाळापूरमधला मतदार यांची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे अकोल्याबद्दल भाष्य करणं फार कठीण आहे. पण तरीसुद्धा असं दिसतं आहे की इथे यावेळी कदाचित अनुप धोत्रेंना शक्यता अधिक आहे. अमरावतीबद्दल मी वेगळा व्हिडिओ केला आहे, आत्ता बोलत नाही. मी एवढं सांगतो, अमरावतीची जागा ही काँग्रेसला म्हणजे महाविकास आघाडीला इथे सहजपणे मिळू शकते असा माझा दावा आहे. अर्थात त्या संदर्भातला वेगळा कार्यक्रम स्वतंत्रपणे मी कार्यक्रम केलेला आहे जवळपास 30 मिनिटांचा. तो आवर्जून सर्च करा आणि बघा की नवनीत राणांना ही निवडणूक जड का आहे. वर्ध्यामध्ये थेट मुकाबला आहे. तो आहे भाजपचे रामदास तडस आणि राष्ट्रवादीचे अमर काळे. अन्य उमेदवार काही फार तेवढे महत्वाचे नाही आहेत. रामदास तडस विरुद्ध अमर काळे. अमर काळे हे आमदार होते, तशा अर्थानं एकूण महत्वाचे नेते आहेत. आणि रामदास तडस हे गेली 10 वर्ष खासदार आहेत, भाजपचे आहेत. खरं म्हणजे वर्ध्यामध्ये काँग्रेसचा हा किल्ला आहे. काँग्रेसच नॉर्मली वर्ध्यामधून निवडणूक लढवतं. पण शरद पवारांनी जादू केली आणि वर्ध्याची जागा आपल्याकडे खेचून घेतली. त्यामुळे इथे हाताच्या पंजाच्या ऐवजी तुतारी दिसणार आहे. तो एक मोठा मुद्दा खरं म्हणजे आहे. सवय हाताच्या पंजाची आहे आणि तुतारी जो मुद्दा, तुतारीचं चिन्ह असणार आहे. त्यामुळे अचानकपणे पारंपरिक हाताचा पंजावाला मतदार थोडा गोंधळेल का. आणि हा खरं म्हणजे हा मुद्दा सगळ्याच मतदारसंघांमध्ये आहे की शेवटी एक पारंपरिक सवय असते. धनुष्यबाण, हाताचा पंजा किंवा ही जी सवय आहे, घड्याळ, ही जी सवय असते. तर आता अचानकपणे घड्याळ नाही आणि तुतारी आहे, अचानकपणे हाताचा पंजा आहेच पण इथे फक्त हाताचा पंजा नसणार आहे, किंवा धनुष्यबाण नाही आणि मशाल आहे. तर याचा फटका काही ठिकाणी बसणार आहेच. कारण शेवटी एक पारंपरिक मतदार असतो. आपल्याकडे निरक्षरतेचं प्रमाण अद्यापही काही प्रमाणात आहे. साक्षरता असली तरी केवळ कामापुरती, काम चालव साक्षरता असते, पण प्रत्यक्षात अंदाज येत नाही. आणि अनेकदा भली शहाणी माणसं सुद्धा मतदान केंद्रामध्ये गेल्यावर गोंधळतात. आपल्याकडे काय होतं की बँकेत गेलो की माणसं घाबरतात, उगाच म्हणजे गोंधळतात की ती पावती कुठे असेल, ती कुठे भरायची, कुठल्या काउंटरवर जायचं, हे गोंधळ होतो. आपण रुग्णालयामध्ये गेलो एक गोंधळ असतो, निवडणूक केंद्रावर गेलो एक थोडं अकवर्डनेस असतो, थोडा गोंधळ असतो. मशीन आहे त्यात पुन्हा. त्या सगळ्या गोंधळामध्ये चुकून हा गोंधळ झाला तर ते काही टक्के मतं जे आहेत ना त्याचाही फायदा महायुतीला होणार आहे, हे पण या निमित्तानं सांगितलं पाहिजे. पण एनिवे, वर्ध्यामध्ये रामदास तडस यांच्याविषयीची अँटी इन्कम्बन्सी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे रामदास तडस यांना ही निवडणूक तेवढी सोपी नाहीये
अमर काळे यांनी खूप चांगलं वातावरण तयार केलंय. महाविकास आघाडीचं वातावरण आहे. बाकी सगळे मुद्दे वर्ध्यामध्ये प्रभावी आहेत. काँग्रेस सोबत आहे, शिवसेना सोबत आहे. या सगळ्यामुळे मला असं दिसतंय की वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो आणि अमर काळे विजयी होऊ शकतात. यवतमाळ वाशिममध्ये तर अक्षरशः अगदीच स्वाभाविक लढत आहे. कारण उद्धव सेनेचे संजय देशमुख आहेत आणि शिंदे सेनेच्या राजेश्वरी हेमंत पाटील आहेत. त्यावर आपण मागे कार्यक्रम केला होता. काय कार्यक्रम केला होता आपण? सासरचा कंटाळा तिला माहेरचा सांगावा. सासर हिंगोली, हेमंत पाटलांच्या मिसेस, हेमंत पाटलांचं हिंगोलीचं तिकीट कापलं गेलं आणि त्या बदल्यात राजेश्वरींना तिकीट मिळालं. पण राजेश्वरींना तिकीट हे हिंगोली मिळालं पाहिजे होतं, ते मिळालं यवतमाळ वाशिम, कारण ते त्यांचं माहेर आहे. पण माहेरी काही तसा संबंध नाही, कनेक्ट नाही. संजय देशमुख तगडे आहेत आणि अर्थातच भावना गवळी या मुळात थोड्याशा विरोधामध्ये काम करतील असं दिसतंय महायुतीच्या, कारण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. 5 वेळा खासदार असताना सुद्धा 5 वेळा खासदार असणाऱ्या भावना गवळींची उमेदवारी नाकारून एका नवख्या माहेरवाशिनीला उमेदवारी देणं यातलं लॉजिक काय माहिती नाही. त्या लॉजिकचा फायदा किती होईल माहिती नाही. पण आत्ता दिसतंय असं की शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख हे इथे निवडून येतील अशी शक्यता आहे. मी फार सविस्तर बोलत नाही, पुन्हा वेळ वाढत चाललेल्या मुळातच. हिंगोलीमध्ये शिंदे सेनेवर ही नामुष्की आली. शिंदे सेनेवर इतकी नामुष्की ओढवली की त्यांना हेमंत पाटलांचं तिकीट जाहीर केलं आणि पुन्हा माघार घ्यावी लागली. आणि मग बाबूराव कदम कोहाळेकर नावाचे गृहस्थ उभे राहिले. तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर हे उभे आहेत. तसे दोघेही फार हाय प्रोफाईल उमेदवार नाही आहेत. बाकी महाराष्ट्राला फार त्यांची नावं ठाऊक आहेत असंही नाहीये. पण एक आहे की तिथे वंचितचा उमेदवार आहे, पण तो काही फार तसा महत्वाचा ठरणार नाही. या दोन याच्यामध्ये अर्थातच उद्धव सेनेचा उमेदवार निवडून येईल असं दिसतं आहे हिंगोलीमध्ये, कारण तिथे ऐनवेळीची सगळी गडबड झाली. शिवाय हेमंत पाटलांची नाराजी आहे. एकूणच अँटी इन्कम्बन्सी पण आहेच. हेमंत पाटलांची नाराजी आहे उमेदवारी दिली नाही म्हणून, आणि हेमंत पाटलांबद्दल नाराजी आहे गेल्या 5 वर्षांच्या कामामुळे. हे लक्षात घेता तिथे नागेश पाटील अष्टीकर हे निवडून येतील असं दिसतं आहे, म्हणजे महाविकास आघाडी. नांदेडमध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग लढत आहे. एक मुळात लक्षात घेतलं पाहिजे की हिंगोली, नांदेड, परभणी या 3 ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा फार महत्वाचा आहे. तो भाजपच्या विरोधामध्ये जाणार आहे. कारण जरी मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलं होतं की माझं काही म्हणणं नाही, मी राजकीय भूमिका घेणारच नाहीये, पक्षीय भूमिका घेणार नाहीये, पण ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आंदोलनाच्या वेळी, ज्यांनी माय माऊलींच्या अंगावर बळ उमटवले, त्यांना सोडू नका, त्यांना मत देऊ नका. त्यामुळे हे मत अर्थातच भाजप विरोधामध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. त्याचा फटका महायुतीला बसणार आहे. आणि तो फटका जर बसला तर भाजपचे प्रतापराव चिखलीकर हे उमेदवार आहेत, ते विद्यमान खासदार आहेत. त्यांनीच अशोक चव्हाणांचा पराभव मागच्या वेळी केला होता. आता अशोक चव्हाणच प्रतापराव चिखलीकरांना मत द्या म्हणून हात जोडून उभे आहेत. ही फार गंमत असते. काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आहेत. खरं म्हणजे काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हेही काही फार लोकांना ठाऊक आहेत असं नाहीये, पण मुद्दा जो आहे तोच आहे. पुन्हा मगाशी मी सगळे सांगितलेल्या मुद्द्यांप्रमाणे अँटी बीजेपी, अँटी मोदी, अँटी राज्यातले सगळे विषय या सगळ्यांच्या अनुषंगाने, आणि पुन्हा शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न वगैरे वगैरे, या सगळ्यांमुळे अशोक चव्हाण अक्षरशः हात जोडून सांगतायत की मला जर तुम्ही मत दिलं नाही, जर भाजपला निवडून दिलं नाही आणि भाजपचा पराभव झाला तर दिल्ली दरबारातलं माझं महत्व कमी होईल. नरेंद्र मोदींसमोर जाताना मी किमान ही जागा जिंकली असं सांगितलं पाहिजे, नाहीतर माझं राजकीय करिअर संपुष्टात येईल असं वगैरे अशोक चव्हाण म्हणतायत. अशोक चव्हाणांना अतिशय नम्रपणे निवेदन करावं लागतं आहे. पण तरी सुद्धा एकूण मतदार जो आहे तो मात्र त्यांचा ऐकेल असं दिसत नाही. मी ज्या लोकांशी बोललो तिथे अपवाद वगळता बहुतेकांनी काँग्रेसच निवडून येईल, भाजप पराभूत होईल. मुळात अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये गेले हे लोकांना अजिबात आवडलेलं नाही. मुळात राग होताच, मुळात संताप होताच. त्यात काँग्रेस सोडली अशोक चव्हाणांनी आणि भाजपसोबत गेले हे लोकांना अजिबात आवडलेलं नाही. त्यामुळे अशोक चव्हाणांना पण त्याचा फटका बसेल. व्यक्तिशः अशोक चव्हाणांविषयी लोकांच्या मनामध्ये अत्यंत प्रेमाची भावना आहे, आदराची भावना आहे. अशोक चव्हाणांनी आमच्यासाठी खूप काही केलं. हा परिसर अशोक चव्हाणांमुळे पुढे गेला. शंकरराव चव्हाणांविषयी, अशोक चव्हाणांविषयी लोकांच्या मनामध्ये आस्था आहे, जिव्हाळा आहे, आणि ते बोलताना जाणवतं. अगदी विरोधकांच्या मनात सुद्धा आस्था, जिव्हाळा आहे. पण भाजपमध्ये गेले याचा मात्र फार संताप आहे. भाजप सोबत गेले, भाजपमध्ये गेले याचा संताप आहे. आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे म्हणजे उलट पक्षी
अशोक चव्हाण गेल्या वेळी पराभूत झाले वंचित बहुजन आघाडीच्या मतविभाजनामुळे, पण यावेळी अशोक चव्हाण असते काँग्रेसकडून तर ते निवडून आले असते. पण भाजपनं मात्र भाजप सोबत गेल्यामुळे मात्र आता त्यांची पंचायत झालेली आहे, तिथे संताप जास्त वाढलाय. किंवा अशोक चव्हाण गेले नसते आणि प्रतापराव चिखलीकर आणि अन्य उमेदवार असता तरी कदाचित भाजपला फायदा झाला असता. पण आता संताप एवढा वाढलाय की त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे कदाचित तिथे वसंत चव्हाण निवडून येऊ शकतात असं दिसत आहे. परभणीमध्ये तर साधी गोष्ट आहे, म्हणजे लढत फार सोपी आहे. तिथे पण थेट लढत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे, शिवसेनेचे, उद्धव सेनेचे बंडू जाधव विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर. महादेव जानकर हे अजित पवारांच्या कोट्यातून उभे राहिलेले आहेत. महादेव जानकरांना अशी अपेक्षा आहे की तिथे धनगर वोट बँक मोठी आहे. शिवाय महादेव जानकरांच्या पक्षाचा एक आमदार तिथे आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा. धनगर ओबीसी एकवटतील आणि मनोज जरांगेंचं जे काही आंदोलन आहे त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हे बऱ्यापैकी तयार झालंय. बंडू जाधव मराठा आहेत, महादेव जानकर ओबीसी आहेत, धनगर आहेत. धनगर मतं ओबीसी मतं एकवटतील आणि आपल्याला फायदा होईल असं महादेव जानकरांना वाटतंय. प्रत्यक्षात ग्राउंडवर मात्र चित्र फार वेगळं आहे. महायुतीच्या विरोधामध्ये चित्र मोठ्या प्रमाणात आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तर आहेच. मराठा विरुद्ध ओबीसी असं जरी असलं तरी सुद्धा ओबीसी मधल्या सुद्धा जाती त्यांचा काही वेगळा विचार आहे. आणि त्यामुळे शिवाय मी मागे सांगितलं होतं की मुळात बंडू जाधव यांची निवडून येण्याची शक्यता जास्त यासाठी आहे, त्यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी नाही असं नाहीये, पण शक्यता यासाठी आहे कारण मुळामध्ये तसाही हा उद्धव ठाकरेंचा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे. मुंबईनंतर सगळ्यात महत्वाचे गड शिवसेनेचे दोनच, औरंगाबाद आणि परभणी. जिथे पहिल्यांदा चिन्ह मिळालं, जिथे पहिल्यांदा खासदार निवडून आला असे औरंगाबाद परभणी हे दोन मतदारसंघ आहेत. त्यामुळे परभणी फारच महत्वाचं आहे सगळ्याच अर्थांनी शिवसेनेसाठी. तिथे शिवसेनेची पारंपरिक वोट बँक मोठी आहे. शिवाय महाविकास आघाडी तिथे एकत्रितपणे आहे. सगळ्या अर्थाने विचार केला तर महादेव जानकर तसे दुबळे उमेदवार आहेत बंडू जाधव यांच्या समोर. आणि त्यामुळे मला असं दिसतंय की तिथे महाविकास आघाडीचे बंडू जाधव निवडून येतील. या 6 जागा ज्या आहेत त्या मिळतील अर्थातच महाविकास आघाडीला. कुठल्या कुठल्या? अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी आणि 2 जागा बुलढाणा, अकोला या महायुतीला मिळतील असं दिसतंय. पण तरीही एक मुद्दा मी सांगून ठेवतो की 2 जागांवर लढत तशी कडवी आहे आणि एवढं सोपं नाही सांगणं. त्या 2 जागा ज्या आहेत त्या म्हणजे अर्थातच वर्धा. वर्ध्यामध्ये जरी हे असलं तरी सुद्धा तशी ती निवडणूक तेवढी सोपी नाहीये, शेवटच्या क्षणी गडबड होऊ शकते. आणि नांदेडमध्ये आपण कितीही म्हटलं तरी अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर हे दोन्ही एकत्र आले तर त्यांची ताकद मोठी आहे. आणि स्थानिक संदर्भामध्ये शेवटी नेत्यांना सुद्धा तेवढंच महत्व असतं. बाकी यंत्रणा आणि अनेक गोष्टी असतात. हे सगळं लक्षात घेता नांदेडमध्ये वेगळा निकाल लागला तर मला आश्चर्य वाटणार नाही, वर्ध्यात वेगळा निकाल लागला तर मला आश्चर्य वाटणार नाही. त्या केसमध्ये ही लढाई 4-4 अशी होऊ शकते. हा सगळा माझा अंदाज आहे. काय होईल ते 4 जूनला कळेलच. मला काही लोक असं म्हणतायत की 4 जूनला निकाल असा येईल की तुम्ही विश्लेषण करायचं बंद कराल. म्हटलं ठीक आहे, काय निकाल यायचा तो येईल. माझा तरी निवडणूक निपक्षपातीपणे होते याच्यावर विश्वास आहे. निवडणूक आयोगाच्या सगळ्या बाकीच्या याच्यानंतर सुद्धा निवडणूक निपक्षपाती होते अशी माझी श्रद्धा आहे, विश्वास आहे. आणि या श्रद्धेवर आधारित हे विश्लेषण आहे, हे मुद्दा मी सांगतो. एनिवे तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. बाकी बोलत राहू, भेटत राहू.